गाडी लावून चाललेलो गावाला. गाडी इकडेच सोडून आपल्याला जायचं होतं. सोडायला कोण नव्हतं म्हणून चालतच चाललेलो. तिथनं आलो गावात. गावात आल्यावर रिक्षा दिसली. त्याच्यापाशी गेल्यावर तो म्हणते की असंच बसली, जात नाही सांगलीला. बसलायच तर कशाला, जा की घरला. तिथनं निघालो, दुसरी रिक्षा भेटते काय. पुढे जाऊन बघतोय तर एक रिक्षावाला होता. तिथनं जाऊन बसलो रिक्षात. तो बी जाणार होता. एक सीट मिळाली तर जाऊया म्हणलेला. त्यामुळे तिथनं निघालो बघा. तरुण भारतला उभारल्यानंतर म्हणलं तर एक तर रिक्षा भेटेल. तिथनं बघतोय तर काही एक बी रिक्षा नव्हती. इथे बी रिक्षा गावाना म्हणून इथनं बी चालत निघालो. आता टिळक मंदिरला चालत चाललेलो. आता इथे तर रिक्षा येते का नाही काय माहित नाही. तर उन्हात मरायची पाळी झाली आता. फिरून 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 चक्करून पडायची पाळी. टिळक मंदिरला पोहोचतोय तर काय एक बाय ना गाडीच खाली उतरवलेली. येत नाही तर कशाला चालवतात काय माहित. कशाला काय कोण लायसन देते काय माहित त्यांना. मसाचा रेस पिवा म्हणलं त्यांना काय बर्फ टाकूनच दिला नाही. तो म्हणते की डायरेक्ट मशीनतच गारून ते. असली कसली मशीन आणली हो, नवीनच आले बघा. थांबून रिक्षा तर काय गावली नाही. त्या दादाने लिफ्ट दिले बघा आपल्याला. लक्ष्मी फाट्यापर्यंत सोडतो म्हणले. बरं चालतंय तिथपर्यंत तर सोडा म्हणले. लक्ष्मी फाट्याला उतरल्यावर ना तिथनं बी रिक्षा काय गावली नाही. तिथनं मग दुसरा दादा भेटले. त्यांनी म्हणले तर रामनगरला जाणार आहे. त्यांना म्हणलं सोडा म्हणलं. तिथनं सोडून चालत चाललो बघा गावाकड. गाडी असून आज वेळ आल्या चालायची बघा. काय फायदा नाही गाडी असून. वेळेला कोणतर गाडी घेऊन येऊन म्हटलं, फोन लावला तरी माझी गाडी घेऊन ये म्हणताना एक म्हणते इकडं आहे, एक म्हणते तिकडं आहे. जाऊन दे म्हटलं भोसाड्यात तिकडं. आपलं चालत गेलेलं बरं म्हणतं. मग तिथनं जरा चालत चाललेलो बघा. पळत चाललो बघा. आणि जरा पळत चाललोय बघा. आणि जरा पळत चाललोय. तिथनं अनेक दादा गावलं. तिथनं गाडीवरनं स्टँड पर्यंत सोडतो म्हणले.